मेरी झोपड़ी के भाग्य आज खुल जाएंगे, राम आएंगे। हो मेरी झोपड़ी के भाग्य आज खुल जाएंगे, राम आएंगे। मेरी झोपड़ी के भाग्य आज खुल जाएंगे, राम आएंगे। मेरी झोपड़ी के भाग्य आज खुल सभी गाइए भाव से। राम आएंगे, हो राम आएंगे, मेरे राम आएंगे। ओ राम आएंगे, मेरे राम आएंगे। हो राम आएंगे, मेरे राम आएंगे। राम आएंगे, मेरे राम आएंगे। हो मेरी झोपड़ी के भाग्य आज खुल जाएंगे, राम आएंगे। मेरी झोपड़ी के भाग्य आज खुल जाएंगे, राम आएंगे। हो मेरी झोपड़ी के भाग्य आज खुल जाएंगे, राम आएंगे। मेरी झोपड़ी के भाग्य आज सभी दोनों हाथ ताली बजाते हुए भाव से। आएंगे। हो राम आएंगे, मैं अंगना सजाऊंगी। राम आएंगे, मैं अंगना सजाऊंगी। हो राम आएंगे, मैं अंगना सजाऊंगी। राम आएंगे, मैं अंगना सजाऊंगी। हो गीत मीठे मीठे राम को सुनाऊंगी। गीत मीठे मीठे राम को सुनाऊंगी। हो गीत मीठे मीठे राम को सुनाऊंगी। गीत मीठे मीठे राम को सुनाऊंगी। ओ मेरे मन को मेरे मीत मिल जाएंगे, राम आएंगे। बोले श्री सद्गुरुदेव भगवान की।
परमपूज्य आदरणीय पूजनीय सद्गुरुदेवांच्या चरणी साष्टांग नमस्कार, साष्टांग दंडवत. परमपूज्य निधींच्या चरणी प्रणाम. मला आलेला अनुभव मी या ठिकाणी सांगत आहे. 4 महिन्यापूर्वी माझ्या पायाला लागलं. त्या टायमाला असं वाटलं मला की चांगलं झालं म्हणून वाटलं. काय झालं चांगलं, तर मला पुढे त्याचा अनुभव बी आला. 15 दिवस गेले, काही वाटलं नाही. 15 दिवसानंतर थोडं डिस्ट्रेशन वाटू लागलं मला. एका रूममध्ये राहिल्यामुळं थोडं बुद्धीवरती, ह्याच्यावरती, मेंदूवरती थोडा परिणाम झाला. वाईट विचार येऊ लागले. माझ्या हातून काय चुकलं का, माझ्या हातून काय पाप झालं का, असं मला वाटू लागलं. आणि कुणी नाही भेटायला आलं म्हणून त्याच्याविषयी मला असं वाटू लागलं की मला आपण नाही भेटायला आले काय, असं पण मला वाटलं. असं करता करता मग काय झालं, मला पायाचं तर काही नाही. पायाचं नंतर माझे 5 आजार झाले. काय माझं मग पोटाचा हे केलं, तपासणी केली. पायापासून तर इथपर्यंत रक्त तपासणी केली तर रक्तही शुद्ध निघालं, रक्तामध्ये दोष नाही निघाला. मेंदूचा डोकं दुखत होतं म्हणून मेंदूची तपासणी केली, त्याच्यात बी काही नाही निघालं. असे 5 तपासणी झाल्या, काय झालं. मग त्याच्यामुळे मी थोडं ह्याचं नर्वस झालो, थोडं डिप्रेशनमध्ये गेलो. ते करता मग असं वाटलं की एक वेगळे विचार येऊ लागले, वाईट विचार येऊ लागले, चांगले विचार येऊ लागले. संतांना माहीत आहे, तू ज्या टायमाला तुझ्या मनामध्ये असं वाईट वाटतं, वाईट विचार येतात, मग तू ह्या जन्मी किंवा मागच्या जन्मी काहीतरी तू पाप केलं किंवा काहीतरी केलं, तुझ्या हातून काहीतरी चुकलं, याचा अर्थ असा होतो. संतापासून हे दडवणं साहजिक बरोबर नाही आहे असं मला वाटलं. काय मग असं वाटतं की मी बहिणीसंग बोलत नाही, भावासंग बोलत नाही, काय मला कोण भेटायला आलं नाही, असं नाही तसं नाही. मग त्यातून मला सद्गुरूंनी ज्ञान दिलं. सद्गुरूंनी मला परमार्थिक ज्ञान दिलं, संसारिक ज्ञान दिलं. अरे तुला जर नाही होता आले, तू त्यांच्याशी देश करतो, मत्सर करतो. तुझ्यामध्ये जो आत्मा बसलेला आहे तो त्याच्यामध्ये बसलेला आहे, आप्पामध्ये बसलेला आहे. आप्पाचा जर तू देश केला तर तुझ्या भक्तीला काहीच अर्थ नाही असं मला वाटलं. त्यानंतर मला परमार्थिक असा एक अनुभव आला. गुरुमातांशी ज्या विधीने मला बोलणी करून दिलं माझ्याशी, की गुरुमाता अशी म्हणले की भगवंताचा तुम्हाला कोणता मंत्र दिला, हा मंत्र दिला, हा मंत्र एवढा जपला, एवढा रटा की बास तुमचे विचार मिटले पाहिजे. मग ते म्हणजे तुम्हाला हनुमान चालीसा येतो का, हा म्हणलं हनुमान चालीसा येतो मला. हनुमान चालीसा मी म्हणायला लागलो, मंत्र जपायला लागलो. मी एका सत्संगामध्ये ऐकलं चॅनेलवरती की हनुमान चालीसातला एक शब्द हा मंत्र आहे. नुसती हनुमान चालीसा नाही, मंत्र येतो. मग त्याच्या मी दूर जपायचा चालू केला, मंत्र जपण्याचं करतो. मंत्र जपता काय झालंय का माहीत, मला डोळ्यासमोर परशुरामाची मूर्ती दिसू लागली. फक्त मी सुरुवातीला कानाने कथा ऐकत होतो, हाताने टाळीवर होतो, मुखाने नाम घेत होतो. मुखाने गुरुमाताजी म्हणल्यानंतर ते अभंग चोपाई म्हणत होतो, पायाने नाचत होतो. पण आता काय झालं, कानाने कथा बी ऐकतो, हाताने टाळी बी वाजवतो, डोळ्याने कथा ऐकता परशुरामाचं मला दर्शन सुद्धा होतं. दर्शन म्हणजे ती मूर्ती मला डोळ्यासमोर दिसती. तर हा अनुभव मला पाहायला लागलं, पण त्यातून काहीतरी चांगलं घडलं असं मला वाटलं. आणि ही जी कृपा जी केली ती माझ्या सद्गुरू देवाने केली, सद्गुरू मातेने केली. अशी सद्गुरू माता पुढं मिळणार नाही. सद्गुरू माऊलींच्या चरणी माझ्यावर बी असाच प्रसंग आला. माझं मणक्याचं ऑपरेशन झालं, माझा पाय दुखत होता. त्यावेळेस बिटी कवडी रोडला कथा होती. मला आमचे भरत भाऊ म्हणले तुम्ही गादीवर दुखून कथा ऐका, पण म्हणलं मला उभंच राहता येत नाही. पण माऊलींच्या आशीर्वादाने माझा तो पाय त्यावेळेला दुखायचा राहिला. मी पुन्हा पंढरीची वारी पायी केली. प्रत्येक कार्यक्रमाला मी हजर राहिलो. शेडूला त्या जालन्याला त्यावेळेला कथा होती माऊलींची. त्यावेळेला सुद्धा आम्ही गाडीत आलो, पायाला जखम होती, पण मी दाखवून घेतली. माऊलीला दाखवलं नाही, कारण म्हणून आपण जर पाहिजे तर तुम्हाला काय झाले हे मी पुन्हा सांगितलं नाही. पण सद्गुरूंची कृपा जर असेल तर सर्व काही ठीक होता असं माझाही. कारण एक मला असं झालं, मी शेतामध्ये काम करत होतो आणि माझ्या डोळ्याला सारखं पाणी यायला लागलं. मला माऊलींची आठवण झाली. मी आमचे गुरुबंधू अगोली बापूंना सांगितलं, बापू मला आज दिवसभर असं झाले
आपल्याला माऊलींचं दर्शन पाहिजे. आणि मग त्यावेळेला आम्ही बापूंची कधी दर्शनाला कार्यक्रम ठेवला. तर असे एक सद्गुरूंचे अनुभव येत असतात. माऊलींनी दिलेला जो मंत्र आहे नुसतं भजन म्हणून चालत नाही, तर आपल्या जीवनाचा उद्धार कशाने होईल. जो माऊलींनी जे जे आपल्याला दिले त्याचं प्रामाणिकपणे तुम्ही किती माळा करता, किती जप करता, जपाला फार महत्त्व आहे. जप तुम्ही जेवढे कराल तेवढी तुमची जपाने शुद्धी होती. तुमच्या पुढील आयुष्याला ते तुमचे जप तुम्हाला शेवटपर्यंत त्याचं ते कामी येणार आहेत. आणि म्हणून नामस्मरण हे अत्यंत श्रेष्ठ सांगितले. माऊलींनी हरिपाठामध्ये सांगितले की नाम घेता उठा उठी आणि अखंड पापे जाती जाती सगळं अखंड पापे जाती किंवा नामाचं कीर्तन साधन पैस होते आणि जळतील पापे जन्मांतरी. तेव्हा हे जे नाम आहे हे दिलेले नाम हे सर्वांनी कृपा करून रोज जपमाळ करावं आणि नामस्मरण करावं अशी माऊलींच्या चरणी मी कोटी कोटी प्रणाम करून या ठिकाणी. पण काय झालं, अर्जुन आप्पांनी आणि अर्जुन बाप्पूने मला ह्या वाट्याला आणलं. हागावण्यांची तिथं एक दर्शनाची. त्यावेळेस मी तिथं आलो. माझ्या मंडळीला बसायला येत नव्हतं मनकेने. आमचे सगळे नातेवाईक यायचे, आंघोळ पांघोळ काय करायचे सगळे. यांच्या इथं कथेला आल्याच्या नंतर आम्ही दोघांनी यांचं दर्शन घेतलं. तर आमची मिसेस म्हणली की बाबा माऊलीने आपल्याकडे का बघितलं असेल. आता म्हणलं काय त्यांचे काय आलं असेल दर्शनात, त्यांनी बघितलं. मग त्याच्यानंतर आम्ही आहे ना डायरेक्ट अयोध्येला बसायला येत नव्हतं तरी सुद्धा आम्ही अयोध्येला गेलो. अयोध्येला गेल्यानंतर तिथं माऊलीच्या कृपेने खुर्ची सुद्धा बसायला घ्यायला लागली नाही. आणि आज घरातलं सगळं काम बिम करते आणि काही आजार नाही. फक्त ह्या माऊलीच्या कृपेने आहे ना आपल्या मंडळीचं अजून गोळ्या नाही, दवाखाना कोणताही नाही अजिबात. फक्त यांच्या कृपेने नतमस्तक होऊन ती आज बी बरी. एवढाच अनुभव आपल्याला पुरा आलाय. दुनिया चले श्री राम के बिना, राम जी चले